इकडे श्रीपाद बाबांनी असं काही अंजन डोळ्यामध्ये घातलंय का? नाही म्हणजे अशी वस्तू, अरे काही अंगात तो भाग सोडा ना त्याशी. हा कृष्णांजन एक वेळा जमिनीतलं धन दिसतं. जैसे डोळे अंजन भेटे तेवेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे तिथे प्रगटे महानिधी. सद्गुरु असं अंजन डोळ्यात घालत नाहीत, मग कृष्णांजन घालतात. म्हणजे काय तर ही अनुग्रह घेण्याची पद्धत अशी आहे, ते कानात पेरायचं आणि डोळ्यात उगवतं. विठाला ही पेरणी कुठे? कानात. आणि उगवण कुठे होती? कैसे अनुग्रहाचे करणे. पारायण करणारा विचारा, कैसे अनुग्रहाचे करणे. पार्थाचे पाहणे आणि न पाहणे. मला वाटतं विस्तार करायची गरज नाही. अर्जुनाने ठरवलं देवाला पाहायचं, दिसत होता. किती वेळ पाहणार? थोड्या वेळ डोळे झाकणार की नाही? डोळे झाकले तरी पाहणे आणि न पाहणे. तयाही सकट नारायणे व्यापिले ऐसे. हे आहे अनुग्रहाचं करणं. महाराज म्हणतात एवढंच नाही, माझी एवढी दिव्य दृष्टी झाली ना की जेवढ्या कल्पना होत्या ना द्वैत आणि अद्वैताच्या, दोन्ही पण राहिल्या नाही अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. गुणे अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. Yeah.
गेले. नाव नाही कुणाचं. दिसताची स्वप्न लटिके हे जागोरी होय ठाऊके. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही चांगले प्रमाण म्हणता. स्वप्न पडतं तेव्हा खोटं असतं का जागा झाल्यावर खोटं असतं? हा, जागा झाल्यावर खोटं राहतं. मग स्वप्नामध्ये साप चावला, जागा होत तर मरण ना तो माणूस. दिसताची स्वप्न लटिके हे जागुरी होय ठाऊके. हा, दिसताची स्वप्न लटिके ते दिसतंय तेव्हाच खोटं आहे ना. हे तुम्हाला जागा झाल्यावर कळालं. आता समजले काय? तैसे अविद्या काळी सतुके अविद्या नाही. बाबा एक उदाहरण सांगायचे. विहिरीला पाणी लागलं म्हणून पेढे वाटतं. पाणी आधीच होतं का लागलं? मग पेढे कशाचे? बाबा म्हणे परिस्थिती निर्माण झाली आणि वरचं आवरण बाजूला केलं. आता काय झालं, पहिलं द्वैत होतं, देव तिकडे ना आम्ही इकडे, बाबा म्हणायचे. आता मी तू पण जाऊ दे दोरी एकची भोंगडी पांगुरारी. आता दोन गेलं, वेळ आपलं संपुष्टात आलाय ना. दोन गेलं, मग अद्वैत तरी राहिलं का? एकटा तरी राहिला का? नाही राहिला. द्वैत पण नाही, अद्वैत पण नाही. अजून काय झालं? अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये हात वर करा.
श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम आता मावळलेलं आहे म्हणून तर सद्गुरूंची कृपा निर्वाळला. पाणी निवळतं ना. देशाचा भेद, काळाचा भेद आणि वस्तूचा भेद देहाच्या संबंधाने असतो, आत्म्याच्या संबंधाने नसतो. म्हणून देहाला जन्म देणारा सांसारिक बाप आहे, पण आत्म्याला देणारा सद्गुरूपी बाप असतो. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान. आणि संत श्रेष्ठ जगद्गुरु महाराज, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, त्या सद्गुरूंनी नवलाव केलं. काय नवलाव केला? अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात, झाला प्रपंच आहे ज्ञानेश्वर किरडू तरी कापडाचे, पण लहरी येत होते साचे. पण शब्द मी घातलाय बरं का कळण्याकरिता, नाही तर त्याच्यात घेताल तुम्ही. किरडू तरी कापडाचे, लहरी येत होते साचे. अंधारात साप पाहिला, नेहमीचं उदाहरण आहे. साप नव्हता, तो कोरी होती, पण त्याला भात झाला प्रेमामध्ये. आणि मग बोबडी वळली, घाम आला, लहरी येत होती साचे. आणि मग बॅटरी आणली, पाहिलं तर मग लागला हसायला. अरे मला वाटलं सापच होता राम भाऊ. खरं दुःख कशाच आहे तुम्हाला आता? प्रपंचाचं कशाच? पोरीचं लग्न करायचंय, कशाच आहे? प्रपंच खरा का खोटा हो? हा, प्रपंच हा खोटा शास्त्रीय निवडिता किंवा निवडीला, पण पाहिजे साक्षीला सद्गुरु तो. लटिका व्यवहार सर्व हा संसार. करायचं नाही का? करायचं नाही का?
खावे द्यावे प्यावे जमा खर्च तुझ्या नावे. एक वेदाचं महावाक्य ब्रह्म सत्य म्हणा पुढे शंकराचार्याचे इथे काय अर्थ घेतला याचा. जगत खोट आहे, जगत खोट आहे, ब्रह्म खरंय, ब्रह्म खरंय. महाराज कीर्तनात सांगतो, तुम्ही पण ऐकता. काही बरोबर येणार नाही, काही आणत नाही, तुम्ही पण ऐकता. गाठ ठेवतो त्याला. तुम्ही पाप पुण्य घेऊन येता आणि पाप पुण्य घेऊनच जाता. भाग्यवान असले तर जाळून जाता. आता वेळ राहिलेला नाही. भाग्यवान असले तर जाळून जाता. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. भाग्यवान. मग प्रपंच रूपाने खोटा आहे. शहाणपणाचे गप्पा मारा. आणि प्रपंच जर खोटा आहे, दुःख देणार आहे, संत इथे कशा करता येतात? काय सांगायला येतात तुम्हाला इथे? काय खरं सांगणार खोट्या प्रपंचात? कधीतरी विचार केलाय? प्रपंचात दुःखमुळे ना, संसार दुःखमुळे ना, मग इथे संत काय सांगायला येतात? उजळ आलो वाटा खरा खोटा निवाडा. खोट्या जगात काय खरं सांगायला येतात त्याचा कधीतरी विचार करा ना. तर खरं हे सांगण्याकरिता ज्याला तुम्ही प्रपंच म्हणता तो प्रपंच नाहीये, मग परब्रह्म आहे. भगवंताच्या मनातली खंत आहे का? म्हणून मी वसे ऐसा कवरू ठाव असे परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. अरे डोळे म्हटल्यावर पाहताय काय? काय पाहताय? ब्रह्मच आहे. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकची धागा नाना परी कपडे चोळी आणि लुगडे. कधी दिसणार? म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा खरे आणि रोकडे. म्हणून न झाला प्रपंच, तो कधी झालेलाच नाहीये. सर्व मिथ्या वार्ता. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, पण त्याच्याकरिता सद्गुरू लागतील. अहम सोहम ब्रह्म आकळले. आज 26वी पुण्यतिथी आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहात. या ठिकाणी गुरुवर्य विलास महाराज मधने, गुरुवर्य उषाजीताई गायकवाड, गुरुवर्य बापू महाराज आणि आधी करून आपण सर्वच मला गुरु समान आहात. पण एक मनाचा मोठेपणा करून आपण मला या ठिकाणी बसवलं आणि माझे काही बोबडे बोल 2 शब्द ऐकून घेतले. आज उद्घाटनपर कीर्तन असल्यामुळे ज्या अवस्थेला आपल्याला पोचवायचं किंवा बाबांनी ज्या अवस्थेला आपल्याला पोचवलं किंवा संतांची जी इच्छा आहे, तर म्हणजे नेमकं आपल्याला थांबायचं कुठे काय, तर हा विचार संपूर्ण या अभंगामध्ये मांडलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी थांबत आहे. आता पुढचं सगळं महाराज सांगतील. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्ध नेले एथ माझे जे उरले पाईक पण. जय विठ्ठल जय. आज या ठिकाणी सद्गुरू सच्चिदानंद कृपा बाबा अण्णा पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं आजच्या हा पहिल्या सत्रातील उद्घाटनपर कीर्तन सोहळा आमचे परमेश्वर आणि भक्तीपरायण बाळकृष्ण महाराज कांबळे यांनी त्यांना आपल्याला वेळ देता आला नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुढील कार्यक्रमाला उशीर होईल म्हणून तुम्हाला आम्ही सूचना केली, त्याबद्दल खूप दिलगिरी व्यक्त करतो. आणि सुंदर अशा प्रकारचं तुम्ही आम्हाला पूर्ववन केलं, त्याही बद्दल मंडळ आपलं धन्यवाद. यानंतर सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा आजचा हा पुण्यतिथी सोहळा, या पुण्यतिथी सोहळ्याचं कीर्तन हरिभक्तीपरायण बनकर महाराज आणि हे या ठिकाणी स्थानपूर्णमध्ये उपस्थित आहेत. आता यानंतर आपल्याला लगेच जेवण करायचे स्वयंपाक झालेला आहे.
आणि जेवणानंतर 1 वाजता बरोबर कीर्तन चालू होईल 1 ते 3 वाजेपर्यंत. 1 ते 3 वाजेपर्यंत 1:30 वाजता बरोबर 1 वाजता पुढं बरोबर आहे. 1 वाजता 2:30 हा तो 2:35 बरोबर फुलाचा या ठिकाणी बाबांचे वर्षाव होईल. तरी कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मंडळ आपलं कोट धन्यवाद. आलेली पाहुणी साधक मंडळी, आता सर्वांचे नाव काय आपल्याला माहित नाही, मी तर कोणाचंच नाव घेत नाही. या ठिकाणी आमचे मृदंगमणी, आमचे शिष्टीवाले दादा, त्याचप्रमाणे आमचे टाळकरांची सर्व या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची साथ केली आणि सुंदर अशा प्रकारचं स्वरूप या कार्यक्रमाला आणल्याबद्दल त्यांना कोट धन्यवाद. आता सर्वांनी या ठिकाणी या हिरव्या पट्टीच्या पलीकडे जेवणाकरता बसून घ्यायचं. सर्वांनी अलीकडे कोणी बसायचं नाही. कीर्तन मंडपात जेवणाच्या मंडपात बसायचे, कीर्तन मंडपात कोणी बसायचं नाही. आणि बनकर महाराज, वाणी महाराज आणि या सर्वांना सूचना आहे की तुम्ही ती जेवणाची व्यवस्था तुमचं आपलं सगळी मंडळी घेऊन